गुड मॉर्निंग. तर झाली आता माझी सकाळ आणि आजचा दिवस तिसरा आहे जो मी व्लॉग बनवते, पण दोन्हीही व्लॉगला जास्त सपोर्ट नाही मिळाला आहे. तर त्याच्यामुळं थोडंफार मला असं पण वाटते की मी व्लॉग बनवणं बंद करायला पाहिजे. पण कुणीतरी म्हटलं होतं की जोपर्यंत तुला तुझ्या मेहनतीचं फळ भेटत नाही तोपर्यंत मेहनत करायलाच पाहिजे. कारण लोकांना 4-4, 5-5 वर्ष लागतात आणि तू हे एक्सपेक्ट करते की तुला 2 ते 3 महिन्यातच भेटायला पाहिजे, देन असं नाही होत. तर त्यामुळं मी परत व्लॉग बनवायला स्टार्ट केलं आहे आज पण. काल तर मी खचून गेलेली पूर्ण. मला वाटलेलं नाही की ब्लॉग बनवायलाच नाही पाहिजे, मी काहीच फायदा नाही एवढी मेहनत करून, एवढं एडिटिंग करून. तेवढं एडिटिंग पण नाही आहे. इकून तिकून थोडीफार माहिती गोळा करणं, त्याच्यानंतर ते ब्लॉग बनवणं, त्याच्यामध्ये ते बाहेर जाऊन पण शूट करणं, हे ते त्याच्यामध्ये मोबाईल लॅग होतं आहे. एवढे प्रॉब्लेम्स असून पण तब्येत पण ठीक नाही राहते, एक तर त्याच्यामध्ये डोकं पण दुखते, तरी पण मी आज ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं आहे. तर प्लीज सपोर्ट करा मला. जसं तुम्ही आधी आणि इंस्टाग्रामवरती मला सपोर्ट करता तसा सपोर्ट मला तुम्ही इथंही करशान, अशी मी अपेक्षा ठेवून रील बनवते आहे, एवढी मेहनत करते आहे. तुम्ही जे लोक म्हणजे लाईक असंच टाईमपासमध्ये व्हिडिओ टाकतात तर त्यांनी फक्त हसले ना तरी पण तुम्ही त्यांना एवढे व्ह्यूज आणि एवढं लाईक्स देता. आणि जे लोक एवढे मेहनत करतात, ते जे लोक एवढं स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना तुम्ही बिलकुल सपोर्ट नाही करत. तर प्लीज सपोर्ट करा. आणि आजचा हा माझा तिसरा दिवस आहे, तर आज मी दिवसभरामध्ये काय काय करणार आहे ते सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. पण त्याआधी मला एखादा असा टॉपिक हवा आहे ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवू शकते. आणि आता तर माझे इंस्टाग्रामला पण व्ह्यूज जाणं वगैरे बंद झाले, तर कधी खूप खचल्यासारखं वाटतं, लाईक बनवून काहीच फायदा नाही वाटतं, मला सगळं सोडून दिल्यासारखं वाटतं. काय माहिती कुणाची नजर लागली आहे का माझंच नशीब खराब आहे, मला तर तेच वाटतं, कारण माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नाही आहे. तर प्लीज सपोर्ट राहू द्या तुमचा, म्हणजे मला पण वाटलं पाहिजे, मला पण थोडीफार प्रेरणा मिळाली पाहिजे, कारण एवढी मेहनत मी फुकटचं वाया नको घालायला माझी. तर त्यामुळे वाटते की तुम्ही थोडा तरी मला सपोर्ट करायला पाहिजे. आणि आजचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा ते आईवरतीच आहे, आणि ते इंस्टाग्रामला व्हिडिओ मी 12पर्यंत अपलोड करणार आहे, तर ते बघायला विसरू नका. ज्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात तुम्ही त्यांना सपोर्ट करता, हे ठीक आहे की, कारण त्यांच्याकडे सगळं अवेलेबल असतं. पण जे लोक सगळ्यात कमी या म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नसूनही जे लोक मेहनत करतात, ते ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे, तुम्ही त्यांना बिलकुल सपोर्ट नाही करत, आणि ही रिॲलिटी आहे. तर प्लीज असं करू नका. जे छोटे ब्लॉगर्स असतील त्यांना पण तेवढं सपोर्ट करा जेवढं तुम्ही मोठ्या ब्लॉगर्सला वगैरे करता, कारण तेही तेवढंच डिझर्व करतात. बिकॉज ते तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मेहनत करतात. जे मोठे ब्लॉगर्स असतात त्यांच्याकडं त्यांच्या एडिटिंगचं एक दुसरं माणूस असतं, कॅमेरा शूटिंगचं एक वेगळं माणूस असतं, स्क्रिप्टिंगचं एक वेगळं माणूस असतं. आणि जे छोटे ब्लॉगर्स असतात त्यांना सगळं स्वतःचं स्वतः मॅनेज करायला लागतं. एडिटर पण तेच असतं, ब्लॉगर पण तेच असतं, बोलायचं पण त्याचंच असतं, स्क्रिप्टिंग पण त्याचीच असते, सगळं त्याचंच असतं. जास्त प्रॉब्लेम्स असूनही जर ते शूट करत असाल ना, तर कमीत कमी त्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटते. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स कुठं येतात, एडिटिंगमध्ये येतात फर्स्ट तर. आणि दुसरं म्हणजे स्क्रिप्टिंगमध्ये येतात, कारण स्क्रिप्टिंग ही सोपी नसते. आपल्याला काय बोलायचं हेही समोरच्याला कळायला पाहिजे, समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचणं हे पण खूप अवघड असतं. पण बरेचसे असेही कमेंट येतात की ताई तुझे व्हिडिओज जे असतात त्याच्यामुळे रडायला येतं, डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. मग यार तुम्ही विचार करा, तुम्हाला ऐकायला एवढं भावूक वाटल्यासारखं वाटतं, मी तर फील करून मी बनवते, तर मला किती टाईम लागत असेल त्या गोष्टीसाठी. तर प्लीज थोडासा तरी सपोर्ट असा राहू द्या. असं वाटायला पाहिजे की मी पण पुढं जाईन म्हणून. मला खरंच वाटत नाही मी पुढं जाईन, कारण तुम्ही मला बिलकुल सपोर्ट नाही करत, कुठंच मला सपोर्ट मिळत नाही. त्यामुळं मला वाटतही नाही आहे की मी पुढं जाईन म्हणून. कधी कधी तर लोक हसतात आहे की काय बनवते आहे, हिच्या याला तर व्ह्यूज नाही आहेत, लाईक्स नाही आहेत, पण तरीही मी बनवते आहे. आणि हे रिॲलिटी आहे. आणि त्यानंतर मम्मीनी ह्यांच्या दोघांना सोडलं, लेलाला आणि सिम्बाला. त्याच्यामुळं त्यांचा आवाज एवढा डेंजर येत होता की मला व्हिडिओ नंतर पॉसिबल झाला नाही बनवणं, म्हणून त्यांचाच एक छोटासा शॉट घेतला. तर बघा हे कसले खेळतात आहे. आणि म्हणजे ह्यांचं पण कसं असतं, ह्यांना पण व्हिडिओमध्ये घ्यायचं असं यांना वाटते, म्हणून ते नुसते भुकतच असतात सारखे सारखे. आणि त्यानंतर मग मम्मीने त्यांना तिकडं बांधलं वगैरे. बांधल्यानंतर मग ते असे बघत होते, आमचा पण शॉट घे थोडाफार असं म्हणत होते शाळेत. मग त्याच्यानंतर त्यांचं पण थोडंसं एक छोटंसं क्लिप घेतला. आणि क्लिप घेतल्यानंतर मग ते बघा ती लिहिला कसली शेपूट हलवते. तिचं म्हणणे मी पण फेमस होणार आता, पण मीच फेमस नाही बाई, तू कुठून फेमस होणार आहे तेव्हा. तर ठीक आहे. ह्याच्यानंतर मग ह्यांना तहान पण लागली असेल, मग मम्मी बोलली जा ह्यांना पाणी वगैरे आणून दे. तर तेवढ्यामध्ये मी पाणी वगैरे आणायसाठी जाणार होते, पण हे अजून भुकायला सुरुवात करणार होती, मला माहिती आहे. हे बघा तिचा आवाजावरूनच कळते, बघा भुकायला पण लागलेली ती. तर ती भुकत होती. तर त्यानंतर बोलले जाऊ दे यांना पाणी आणून देते. मग मी तसेच निघाले होते, तर बघा कसली बघते, य वापस करत होती ती. मग त्यानंतर मम्मी बोलली जा आधी पाणी. बघा ह्यांचं बोलणं ऐकते ती सगळं, पण तिला मोबाईल दिसला का तिचं जास्त असतं. अदरवाईज ती लय बोलती म्हणजे असं एक्सप्रेशन्स तिचे बोलण्यासारखे असतात.
तर यांना आता आणून दिलं आहे पाणी, पण ते सिम्बा पित नाही आहे, कारण तो भुकत नाही, भुकला नाही म्हणून त्याला तहान नाही लागत. मग त्यानंतर लीलाला दिलं. लीलाला खरंच तहान लागली होती, कारण ती एवढी भुकते तिला तहान लागणारच ऑब्व्हियसली. मग तिला पाणी वगैरे दिलं, ती पटपट पटपट पाणी वगैरे पित होती. त्याच्यानंतर मोबाईलकडे बघती, परत पाणी पिते, मोबाईलकडे बघती, परत पाणी पिते. तिचं हेच चालू होतं. तिला पितच होती ती, तिचं संपतच नव्हतं आणि तिला खरंच लई तहान लागली होती. तिचं भुकणं म्हणजे कंटिन्युअसली चालूच असतं, ती शांत कधीच होत नाही. पहिली गोष्ट, आता पण माझं मी व्हॉईस रेकॉर्ड करते ना, तर त्याच्यामध्ये पण तिचं भुकणं चालूच आहे. तुम्हाला थोडा आवाज येतच असेल. ती दिवसभर भुकण्यावर असते, बाकी काहीच नाही. नंतर सिम्बाला दिलं, लीलाने पिल्यानंतर मग त्याने पिलं. एवढा हुशार आहे तो. आणि नंतर मग तो पित होता पाणी. त्याच्यानंतर मम्मीचा तेवढ्यामध्ये आवाज आला की प्रिया जेवायला ये. मग त्याच्यानंतर ह्यांना पाणी वगैरे दिलं, ह्यांच्यासोबत थोडंसं खेळे वगैरे, यांचा थोडाफार शूट घेतला. त्याच्यानंतर लीलाला इकडे म्हटल्यावरती तिकडे जाऊन बसत होती. त्याच्यानंतर मॅडम जी आली की नाही की बाय म्हटलं. बाय म्हटल्यानंतर मग शेपूट हलवत होती. आता थोडंसं इकडं तिकडे गेलं का परत भुकणार ती. बरं जाऊ द्या, मी जाते आता. मम्मीने बोलवलं जेवायला, मी जेवण करून नंतर परत ब्लॉग बनवतो. तर आता रील्स बघताना ना सगळ्यात जास्त त्यात जे नवीन मूवी निघाली आहे ना, तर त्याचे सॉन्ग वाजतं ते नाही का, धुरंधर मूवी आली आहे आता, आणि त्याच्यामधलं जे सॉन्ग आहे ना ते मला पण खूप जास्त आवडलं होतं. आणि कसं म्हणजे त्याच्यामधलं जे लुक आहे आणि त्याच्यामध्ये जे सॉन्ग आहे ना, त्या सॉन्गच्या रिलेटेड जर लुक करून जर एक व्हिडिओ म्हणजे माझं मनामध्ये होतं असं बनवायचं. तर माझ्याकडं तेवढं काही सामान वगैरे पण नाही आहे, किंवा मग असं कुर्ती वगैरे पण नाही आहे, बिकॉज इकडं मम्मीने ऑलरेडी सांगितलं होतं की येताना फक्त 2-3 ड्रेस घेऊन यायचा. आणि लोणावळ्यामध्ये येऊन आम्हाला फक्त 1 महिना झाला आहे. तर त्यामुळं आम्ही जास्त काय कपडे वगैरे आणले नव्हते. तर माझ्याकडं जे होतं आउटफिट त्या ह्याच्यावरूनच मी ते धुरंधरचं लुक म्हणजे त्याच्यामधलं जे हे आहे एक विलनचं जे म्हणजे लुक आहे ते मला ट्राय करायचा होता आणि मी ते केलं आहे. पण तुम्ही सांगा कसं वाटतंय? एकदा मी ते ट्राय करते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर बघा कसं दिसत आहे मी. पहिल्यांदा असं काहीतरी लुक वगैरे केलं आहे, पण कशी दिसते ते तुम्ही नक्की मला सांगा. त्या करायचंच होतं, मग त्याच्यामुळं मी आज मस्त गेटअप केलाच तसा, तयार वगैरे झालो. आणि आत्ताशी म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवलं ते स्टोरी स्टेटस ठेवन, मी इन्स्टाला पण ठेवन, आणि वाटलं असतं मग मी यूट्यूबला पोस्ट पण करायचा विचार चालला, पण घरी विचारायला लागण आधी. घरच्यांनी जर परमिशन दिली तर डायरेक्टली मी व्हिडिओ अपलोड करेन. जे गाण्यावरचं ते व्हिडिओ जे बनवलं आहे ते मी डायरेक्टली अपलोड करणार आहे. कशी दिसायला बरं बघा. एक छोटासा प्रयत्न फक्त माझ्याकडून, म्हणजे एवढं काय परफेक्ट जमलं असं नाही बोलणार मी, पण आय जस्ट ट्राय टू डू माय बेस्ट, जसं की मी दरवेळेस देतो. पण जमलं आहे का, लूक कसा वाटतोय कसा नाही काहीच माहिती नाही मला. मी उगाच करायचं म्हणून केलं, पण चांगलं वाटायला का ते तुम्ही सांगा. करायचं होतं मला ते गाणं, एवढं आवडलं होतं. ते म्हणजे मूवी हॉलमध्ये गेलेलो ना आम्ही, तिथं पण संपून असं वाटत होतं, पण ते संपलं लवकर. जाऊन द्या. तसं पण मी यूट्यूबला ते गाणं रोजच बघितल्यासारखं बघते. ते पण एक हे की आवडतं मला ते बघायला, त्याच्यामुळे मी रोजच बघते ते गाणं, दिवसातून तर किती वेळा. आणि माझी इंस्टाग्रामला तर म्हणजे एक व्हिडिओ सोडला की दुसरा व्हिडिओ त्याच गाण्यावर येत आहे. सकाळपासून तेच चालू आहे. मग म्हटलं आपण पण आज ट्राय करायलाच पाहिजे, म्हणून मग मी हा लुक ट्राय केला आहे. तर ॲक्च्युली आता लोणावळ्यामध्ये नवीन म्हणजे शिफ्टिंग वगैरे झाली आहे, तर त्यामुळं मम्मीने आधीच सांगितलं होतं जास्त ड्रेस घेऊन इकडं यायचं नाही, फक्त 2 ते 3 ड्रेस घेऊन इकडं यायचं. त्यामुळं माझे जास्त ड्रेस नाही आहेत. आता मी इकडंच घेईन ड्रेस वगैरे काय ते, मग त्याच्यामुळं माझ्याकडे आता ड्रेसची कमी होती. त्यामुळं मग ते जेवढं होतं तेवढ्यामध्ये मी हे केलं आहे लुक. पण कसं वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. आता हे सगळं सोडा, कशी दिसते ते सांगा, ते मेन आहे. दिसते का एकदम विलन टाईप? विलनच व्हायचं, हिरोईन होऊन तसा पण काय फायदा नाही, त्यापेक्षा विलन बरा. त्या लुक नंतर मी आले माझ्या रिअल लुकमध्ये. कसंही असो, पण आपला रिअल लुकच बेस्ट आहे मला असं वाटतं. पण तुम्हाला ते लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.